गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा युवा नेते गुड्डू उर्फ रविकांत बोपचे यांनी परिवर्तन जन आशीर्वाद यात्रा काढली असून या यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो। 2019च्या विधानसभा निवडणुकीत गुड्डू बोपचे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तिरोडा विधानसभेची उमेदवारी मिळाली असता गुड्डू बोपचे यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार विजय रहांगडले यांच्या विरुद्ध निवडणूक लढवीत 50,519 मतं मिळवली होती। मात्र काही मतांनी त्यांना पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर देखील मतदारसंघ न सोडता सतत 5 वर्ष मतदारसंघातील लोकांची कामं केली। तर नुकतेच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते गुड्डू उर्फ रविकांत बोपचे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वरिष्ठ नेते मंडळींनी वर्तवली आहे। गुड्डू बोपचे यांनी 2 वेळा सतत आमदार राहिलेले विद्यमान आमदार विजय रहांगडले यांच्या विरुद्ध पुन्हा तिरोडा विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढवीत परिवर्तन करण्याचा संकल्प केला। गुड्डू बोपचे यांनी आपल्या मतदारसंघात 25 दिवसीय जनआशीर्वाद यात्रा काढत मतदारांपर्यंत जाऊन आशीर्वाद घेण्याचं काम सुरू केलं। तर काय म्हणालेत गुड्डू बोपचे पाहूया। गुड्डू बोपचे यांनी 23 सप्टेंबरपासून तिरोडा विधानसभा क्षेत्राच्या शेवटचं गाव समजलं जाणाऱ्या सीतापार गावातून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात केली। दर दिवशी 10च्या वर गावात जाऊन लोकांचा आशीर्वाद घेतात, तर रात्री त्याच गावातील एखाद्या कार्यकर्त्याकडे राहून रात्रीचा मुक्काम करतात, तर दुसऱ्या दिवशी पुन्हा जनआशीर्वाद घ्यायला निघत असून या निवडणुकीत तिरोडा विधानसभा क्षेत्रात बदल हवा तर चेहरा नवा अशी भूमिका मतदारांनी देखील घेतली असल्याने त्यांच्या या जनआशीर्वाद यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो। 23 तारखेपासून आम्ही तिरोडा तालुक्याच्या शेवटच्या टोकाचं गाव आहे सित्तेपार, या सित्तेपार गावातून आम्ही ही जनआशीर्वाद यात्रा सुरुवात केलेली आहे आणि आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये गेल्या 3 दिवस झाले मी फिरतो आहे। जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, म्हणजे गावच्या गाव पूर्ण आपल्याला साथ देतो आहे, आपल्यासोबत आपला समर्थन दाखवत आहे आणि ही यात्रा माझी कंटिन्यू चालणार आहे पुढच्या महिन्याच्या 16 तारखेपर्यंत, म्हणजे 23 तारखेपासून तर 16 ऑक्टोबरपर्यंत ही यात्रा चालणार आहे आणि ही यात्रा नॉनस्टॉप आहे। मी जसं आज माझी यात्रा सायंकाळी संपली तर यात्राला ब्रेक करून मी घरी न जात आहे। ज्या गावात आपली यात्रा संपली आहे त्याच गावातल्या आपल्या एखादा सामान्य कार्यकर्त्याच्या घरी आपण थांबतो आहे, त्याच्याच घरी जेवण करतो आहे। दुसऱ्या दिवशी पुन्हा एखादा कार्यकर्ता आपला इन्व्हाइट करत असेल त्या कार्यकर्त्याच्या घरी आपण जाणार आहे आणि आम्ही स्पेशली सांगितलं आहे की मोठ्या मोठ्या लोकांकडे मला माझं राहणं ठेवू नका। एखादा सामान्य कार्यकर्त्याची जर इच्छा असेल गुड्डू भाऊनी माझ्याकडे थांबलं पाहिजे, आपण त्या सामान्य कार्यकर्त्याकडे राहतो, त्याच्याकडे थांबतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।